SCZच्या हरणटोक रानात डोक्यात दगड घालून कोंडीबा पारधी यांचा निर्गुण खून, रानवाटेत खून झाल्याचं शनिवारी सकाळी उघडकीस. निमगाव हद्दीतील धक्कादायक घटना, पोलीस आरोपीच्या मागावर. राजगुरुनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या जनसन्मान यात्रेला माजी खासदार आढळराव पाटलांची दांडी. आढळराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असल्याची जोरदार चर्चा. यात्रेला गैरहजेरीबाबत अजित पवार गट चिडीचूप. विधानसभा निवडणुकीत खेडमध्ये जनतेच्या मनातील उमेदवाराला तिकीट, घड्याळाला साथ द्या. पुढचे 5 वर्ष लाडकी बहीण योजना सुरू राहील. शेतकऱ्यांनी कृषी वीज बिलाची चिंता करू नका. राजगुरुनगर येथील सभेत अजितदादांची स्पष्टोक्ती. आम्हाला ओवाळणी नको, लाडकी बहीण योजनेचे पैसे नको, परंतु आमच्या जमिनीवरील बेकायदेशीरपणे पुनर्वसनाचे टाकलेले शिक्के काढा. अजितदादांना जनसन्मान रॅलीमध्ये भेटून राखी बांधून केला सवाल. काळूस येथील बेमुदत आमरण उपोषणकर्त्या महिलांच्या शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट. 20 वर्षापूर्वीचा कळमोडी धरणातील पाण्याचा वाद मिटला. आंबेगाव खेडच्या पूर्व भागाला पाणी मिळणार. अजित पवार, दिलीप वळसे आणि दिलीप मोहितेंनी विषय मिटवला. अजित पवारांनी केली स्पष्ट भूमिका. सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही. मी महायुतीत सहभागी झालो नसतो तर मला तुम्हाला काही देता आलं नसतं. महायुतीमध्ये सहभागी होण्याच्या निर्णयावर अजितदादांचं भाष्य. हा अजितदादांचा वादा. आम्ही आदिवासी मागासवर्गीय समाजासोबत. लोकसभा निवडणुकीतील विरोधकांकडून झालेली फसवेगिरी आता होणार नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महिला कार्यकर्त्यांना भावनिक साथ. खेड तालुक्यात पैनपै आली ती अजितदादांमुळे. 5 वर्षात 4,273 कोटी 71 लाख रुपयांचा निधी. जनसन्मान यात्रेत आमदार दिलीप मोहिते यांचे स्पष्टीकरण. शिवस्वराज्य यात्रेतील उपस्थितीवरून आमदार मोहितेंचा सवाल. पैसे देऊन गर्दी जमवू नका, हेच माझं कार्यकर्त्यांना सांगणं. जनसन्मान यात्रेत पैसे देऊन गर्दी जमवली नसल्याचंही केलं स्पष्ट. लोकसभेला झालं ते झालं, पण आता विधानसभेला वेगळा विचार नको. आमदार दिलीप मोहितेंची जनसन्मान यात्रेत कार्यकर्त्यांना भावनिक साथ. विकासासाठी अजितदादांच्या मागे उभे राहण्याचं केलं आवाहन.